येवला शहर पोलिसांनी कारवाई करत आज जवळपास 2 किलो 200 ग्रॅम गांजा हस्तगत केलाय। पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे येवल्यात जुनी नगरपालिका रोड परिसरातील जुना कोर्ट येथे गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचत 4 आरोपींना ताब्यात घेतलंय। नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, पोलीस हवालदार अंकुश हेबाळे, सचिन राऊत, पोलीस शिपाई गणेश सांगळे, हेमंत लकडे, मुकेश निकम, जनार्दन दळवी, योगेश पवार चालक यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। सर्वांना नमस्कार। मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन। आज मंगळवार बाजार निमित्ताने पेट्रोलिंग करत असताना आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली। त्या बातमीच्या अनुषंगाने छोटे जनता विद्यालय, थिएटर रोड, येवला या ठिकाणी पंच, फोटोग्राफर, वजन काटा धारक आणि पोलीस स्टाफसह रेड केली असता त्या ठिकाणी आरोपी समीर संतोष जोशी 29 वर्ष राहणार नाशिक, सुनील बाळू खैरनार वय 41 वर्ष राहणार येवला, पियुष वाल्मिक खैरनार वय 35 वर्ष राहणार येवला, संदीप दशरथ कट्ट्यारे वय 31 वर्ष राहणार येवला हे गांजा सदृश्य मानवी मेंदूवर परिणाम करणारा पदार्थ खरेदी विक्रीचा व्यवहार करत असल्याची जी बातमी मिळाली होती त्याप्रमाणे हे तिथं मिळून आले। त्यांच्याकडे साधारण 2 किलो 200 ग्राम गांजा एकूण किंमत 22,000 रुपयाचा मिळून आलेला आहे आणि त्यांच्यावर NDPS कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येत आहे।